जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, मागील भागातील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग 5 संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी प्रकरण 3 राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार यामधील कलम 123 संसदेच्या सुट्टीच्या काळात अध्यादेश जारी करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार यांची सविस्तर माहिती आपण बघितली होती. त्याचप्रमाणे भारतीय संविधान भाग 5 संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी प्रकरण 4 संघीय न्यायपालिका यामधील कलम 124 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलम 125 न्यायाधीशांचे वेतन इत्यादी कलम 126 कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कलम 127 तात्पुरत्या न्यायाधीशांची नियुक्ती कलम 128 सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीमध्ये निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कलम 124 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. भारताचे संविधान 1950 नुसार 1. भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल ज्यामध्ये भारताचा एक मुख्य न्यायाधीश असेल आणि संसद कायद्याने त्यापेक्षा जास्त संख्या विहित करेपर्यंत 7 पेक्षा जास्त इतर न्यायाधीश नसतील. 2. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या आणि राज्यांमधील उच्च न्यायालयांच्या अशा न्यायाधीशांची सल्लामसलत केल्यानंतर त्यांच्या सही आणि शिक्क्याखाली वॉरंटद्वारे करतील ज्यांना राष्ट्रपती या प्रयोजनासाठी आवश्यक वाटतील आणि ते 65 वर्षे वयापर्यंत पद धारण करतील. परंतु मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त इतर न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या बाबतीत भारताच्या मुख्य न्यायाधीशांचा नेहमीच सल्ला घेतला जाईल. पुढे असे म्हटले आहे की न्यायाधीश राष्ट्रपतींना उद्देशून आपल्या हस्ताक्षरात लिहून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. न्यायाधीशाला कलम 4 मध्ये दिलेल्या पद्धतीने त्याच्या पदावरून काढून टाकता येईल. 3. कोणतीही व्यक्ती भारताची नागरिक नसल्यास आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी पात्र असणार नाही. उच्च न्यायालयाचा किंवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयांचा सलग किमान 5 वर्षे न्यायाधीश राहिला असेल किंवा किमान 10 वर्षे एका उच्च न्यायालयात किंवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयांमध्ये सलगपणे वकील म्हणून काम केले असेल किंवा राष्ट्रपतींच्या मते एक प्रतिष्ठित कायदेपंडित आहे. स्पष्टीकरण 1. या कलमात उच्च न्यायालय म्हणजे असे उच्च न्यायालय जे भारताच्या प्रदेशाच्या कोणत्याही भागात अधिकार क्षेत्र वापरते किंवा या संविधानाच्या प्रारंभापूर्वी कधीही वापरते. स्पष्टीकरण 2. या कलमाच्या उद्देशासाठी एखाद्या व्यक्तीने वकील म्हणून काम केलेल्या कालावधीची गणना करताना एखाद्या व्यक्तीने वकील झाल्यानंतर जिल्हा न्यायाधीशापेक्षा कमी दर्जाचे नसलेले न्यायालयीन पद भूषवलेले कोणतेही कालावधी समाविष्ट केले जातील. 4. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून काढून टाकले जाणार नाही जो राष्ट्रपतीच्या आदेशानुसार संसदेच्या प्रत्येक सभागृहाने त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या किमान 2/3 बहुमताने दिलेल्या अभिभाषणानंतर त्याच अधिवेशनात राष्ट्रपतींना गैरवर्तन किंवा अक्षमता सिद्ध झाल्याच्या आधारावर अशा पदावरून काढून टाकण्यासाठी सादर केला जातो. 5. संसद कायद्याने कलम 4 अंतर्गत न्यायाधीशाच्या गैरवर्तना किंवा अक्षमतेची चौकशी आणि पुराव्यासाठी अभिभाषण सादरीकरणाची प्रक्रिया नियंत्रित करू शकते. 6. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त केलेला प्रत्येक व्यक्ती त्याचे पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती किंवा त्यांनी त्याकरिता नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीसमोर 3ऱ्या अनुसूचीमध्ये या उद्देशासाठी दिलेल्या नमुन्यानुसार शपथ किंवा प्रतिज्ञापत्र घेईल आणि त्यावर सही करेल. 7. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून पद भूषवलेली कोणतीही व्यक्ती भारताच्या हद्दीतील कोणत्याही न्यायालयात किंवा कोणत्याही प्राधिकरणासमोर वकिली करू शकत नाही किंवा काम करू शकत नाही. 24 मे 1949 रोजी मसुदा कलम 103 कलम 124च्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली. त्यात भारताचे सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले आणि न्यायाधीशांची नियुक्ती महाभियोग आणि वर्तन यांसंबंधी तरतुदीही मांडल्या गेल्या. अनेक दुरुस्त्या नाकारण्यात आल्या तर काही माघारी घेण्यात आल्या. मसुदा समितीच्या अध्यक्षांनी सुचविलेल्या सर्व दुरुस्त्या विधानसभेने स्वीकारल्या. अनुक्रमे कलम 2 आणि 3 मधील इतर 2 दुरुस्त्या देखील स्वीकारण्यात आल्या. सुधारित मसुदा कलम विधानसभेने मंजूर केला आणि तो 24 मे 1949 रोजी स्वीकारण्यात आला. कलम 125 न्यायाधीशांचे वेतन इत्यादी. भारताचे संविधान 1950 नुसार 1. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना 2ऱ्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे वेतन दिले जाईल. 2. प्रत्येक न्यायाधीश संसदेने बनवलेल्या कायद्याद्वारे किंवा त्या अंतर्गत वेळोवेळी निश्चित केल्या जाणाऱ्या विशेषाधिकार आणि भत्ते आणि अनुपस्थिती रजा आणि पेन्शनच्या बाबतीत अशा अधिकारांना आणि असे निश्चित होईपर्यंत 2ऱ्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या विशेषाधिकार, भत्ते आणि अधिकारांना पात्र असेल. परंतु न्यायाधीशाच्या नियुक्तीनंतर त्याचे विशेषाधिकार किंवा भत्ते किंवा अनुपस्थिती रजा किंवा पेन्शनच्या बाबतीत त्याचे अधिकार यात त्याच्या नुकसानकारक बदल केला जाणार नाही. 30 जुलै 1949 रोजी मसुदा कलम 104 म्हणजे कलम 125च्या मसुद्यावर चर्चा झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन, भत्ते आणि अधिकारांशी संबंधित नियम मांडण्यात आले. सदस्याने प्रस्तावित केलेली दुरुस्ती नाकारण्यात आली तर मसुदा समितीच्या अध्यक्षांनी प्रस्तावित केलेली दुरुस्ती विधानसभेने स्वीकारली. सुधारित मसुदा कलम विधानसभेने मंजूर केला आणि तो 30 जुलै 1949 रोजी स्वीकारण्यात आला. कलम 126 कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती. भारताचे संविधान 1950 नुसार
जेव्हा भारताच्या मुख्य न्यायाधीशांचे पद रिक्त असते किंवा जेव्हा मुख्य न्यायाधीश अनुपस्थितीमुळे किंवा अन्यथा त्यांच्या पदाची कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ असतात तेव्हा राष्ट्रपती ज्याची नियुक्ती करतील अशा न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांपैकी एकाने पदाची कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. 27 मे 1949 रोजी मसुदा कलम 105 म्हणजेच कलम 126च्या मसुद्यावर चर्चा झाली. त्यात कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी नियम निश्चित करण्यात आले आणि मसुदा कलम विधानसभेने चर्चेशिवाय स्वीकारला आणि 27 मे 1949 रोजी तो स्वीकारण्यात आला. कलम 127 तात्पुरत्या न्यायाधीशांची नियुक्ती. भारताचे संविधान 1950 नुसार 1. जर कोणत्याही वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना न्यायालयाचे कोणतेही सत्र आयोजित करण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी गणसंख्या उपलब्ध नसेल तर भारताचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने आणि संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर भारताच्या मुख्य न्यायाधीशांनी नियुक्त केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी योग्यरित्या पात्र असलेल्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची आवश्यक असेल त्या कालावधीसाठी तात्पुरते न्यायाधीश म्हणून न्यायालयाच्या बैठकींमध्ये उपस्थितीची लेखी विनंती करू शकतात. 2. ज्या न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचे कर्तव्य असेल की तो त्याच्या पदाच्या इतर कर्तव्यांपेक्षा प्राधान्याने सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकींना उपस्थित राहावे, ज्यावेळी आणि ज्या कालावधीसाठी त्याची उपस्थिती आवश्यक आहे त्या कालावधीसाठी उपस्थित राहावे आणि असे करताना त्याला सर्व अधिकार क्षेत्र, अधिकार आणि विशेषाधिकार असतील आणि तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची कर्तव्ये पार पाडेल. 27 मे 1949 रोजी मसुदा कलम 106 म्हणजे कलम 127च्या मसुद्यावर चर्चा झाली. त्यात भारताच्या सर्वोच्च न्यायालयात तात्पुरत्या न्यायाधीशांच्या नियुक्तीशी संबंधित नियम मांडण्यात आले. या सुधारणांना मसुदा समितीच्या अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सभेने कोणत्याही चर्चेशिवाय त्या स्वीकारल्या. सुधारित मसुदा कलम 27 मे 1949 रोजी स्वीकारण्यात आला. कलम 128 सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीमध्ये निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती. भारतीय संविधान 1950 नुसार या प्रकरणात काहीही असले तरी भारताचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने कोणत्याही वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा संघीय न्यायालयाच्या न्यायाधीशाचे पद धारण केलेल्या कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून बसण्याची आणि काम करण्याची विनंती करू शकतात आणि अशा प्रकारे विनंती केलेली प्रत्येक व्यक्ती अशा प्रकारे बसताना आणि काम करताना राष्ट्रपती आदेशाने ठरवतील अशा भत्त्यांचा हक्कदार असेल आणि त्याला त्या न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सर्व अधिकार क्षेत्र, अधिकार आणि विशेषाधिकार असतील, परंतु अन्यथा मानले जाणार नाहीत. परंतु या लेखातील कोणत्याही गोष्टीमुळे वर उल्लेख केलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्या न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून बसून काम करण्याची परवानगी दिली जात नाही, जोपर्यंत त्याने तसे करण्यास संमती दिली नाही. 27 मे 1949 रोजी मसुदा कलम 107 कलम 128 वर चर्चा झाली. त्यात सर्वोच्च न्यायालय किंवा संघीय न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना विहित प्रक्रियेच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालयात बसण्याचा अधिकार देण्यात आला. ही दुरुस्ती सभेने चर्चेशिवाय स्वीकारली. सुधारित मसुदा कलम 27 मे 1949 रोजी स्वीकारण्यात आला. मित्रहो, यानंतर आपले भारतीय संविधान भाग 5 संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण 4 संघीय न्यायपालिका यामधील कलम 129 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल, कलम 130 सर्वोच्च न्यायालयाचे स्थान, कलम 131 सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र, कलम 132 काही प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयांकडून होणाऱ्या अपीलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अपीलीय अधिकार क्षेत्र, कलम 133 दिवाणी बाबींबाबत उच्च न्यायालयांकडून होणाऱ्या अपीलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अपीलीय अधिकार क्षेत्र याची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या भारतीय संविधानाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.